राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 रिझल्ट लागला. आता प्रेफरन्स लिंक ओपन आहे. तुम्ही छानपैकी विचार करून प्रेफरन्स भरत आहात. या दरम्यानच्या काळामध्ये काही अडचण आली तर तुम्ही वैयक्तिकरित्या मला भेटू शकता किंवा कॉल करू शकता. परंतु ज्यांनी ऑलरेडी पोस्ट मिळालेली आहे त्यांनी प्रेफरन्स देताना जर ऑप्ट आउटचा आत्ताच पर्याय निवडला तर जे लोक काठावर आहेत, ज्यांना अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे, तर ही सगळ्यात मोठी संधी असेल त्या लोकांसाठी. तुम्ही जर ऑप्ट आउट करणार असाल तर माझी स्टेप अप टीम कडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर तुमचे कॅल्क्युलेशन बसत असतील आणि तुम्हाला अंदाज येतोय की मला ही इम्प्रूव्हमेंट होणारी जी पोस्ट आहे ती मला नकोय किंवा ऑलरेडी ज्या पोस्टवर आहात त्यापेक्षा चांगली इम्प्रूव्हमेंट होत नाहीये, तर आत्ताच नो प्रेफरन्स जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला विचारात घेतलं जाणार नाही, हे आयोगाने ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आत्ताच तुमचं कॅल्क्युलेशन करून ऑप्ट आउटचा जर पर्याय निवडत असाल तर ते सुंदर आहे. सगळ्यांनीच ऑप्ट आउट करावं का? नाही, कारण की तुमचे ते प्रेफरन्सेस आहे ते कॅल्क्युलेशन करा. परंतु एकच पोस्ट वारंवार, कारण की 2022 मध्ये सुद्धा असं झालं की जवळपास 50+ लोकांनी ऑप्ट आउट न केल्यामुळे बाकीच्या लोकांची संधी राहिली आहे. राईट, लक्षात घ्या. तुमच्या एका त्या निर्णयामुळे कोणाच तरी आयुष्याचं कल्याण होणार आहे आणि इतकी सुंदर अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे. तर त्या पद्धतीने विचार करा आणि या संधीचं सोनं नक्की कराल याची मला अपेक्षा आहे आणि खात्री सुद्धा आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.